नमस्कार मित्रांनो, आपले शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज रविवार 4 फेब्रुवारी 2024 अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन मित्रांनो तुमच्यापर्यंत आलेलो आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे तुमच्यापर्यंत बातमी घेऊन आलेलो आहे। जसं की आपल्याला माहीत आहे की उत्तर भारतामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले आहे आणि थंडगार वारे वाहत आहेत। सोबतच काही ठिकाणी पाऊस पण पडत आहे। त्याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज आणि उद्या 2 दिवस अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। जर आपण विचार करायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरणासह या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो। त्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये थंडीसह काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे। सोबतच जर आपण पाहायला गेलो तर अकोला, अमरावती या भागामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसण्याची शक्यता आहे। मित्रांनो, उत्तर भारतामध्ये थंडीचे जोरदार लाट असल्यामुळे आणि सोबतच काही ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे गार थंड वारे वाहत आहेत। त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाणवत आहे। सोबतच आपण जर विचार करायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे। पाऊस पण या भागामध्ये पाऊससुद्धा पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। आज आणि उद्या 2 दिवस हा ढगाळ वातावरणाचा पाऊस पडण्याची शक्यता मित्रांनो हवामान विभागाने दिलेली आहे। तसंच जर पाहायला गेलं तर आज आणि उद्या पाऊस पडल्यानंतर पुढील 2 दिवसांनी महाराष्ट्रामध्ये तापमानामध्ये जोरदार अशी घट होणार आहे। त्यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। जसं मी सांगितलं तुम्हाला की उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची आणि ढगाळ वातावरणाची शक्यता आहे मित्रांनो। त्यामुळे सर्वांनी आपल्या शेतीची काळजी घ्या। तोपर्यंत नवीन अपडेट येईपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो।